बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग संचलित ऑनलाईन अध्यापन वर्ग यामध्ये सर्वांचे अभिनंदन, स्वागत आहे। यामध्ये अंधेरी गोपाळे आर्यम अंधेरी मनपा माध्यमिक शाळा आणि आजचा विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी। यामध्ये आज आपल्याला घटक घ्यायचा आहे कार्बन, एक महत्त्वाचे मूलद्रव्य। पाठाचा पूर्वाभ्यास की या धड्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की मूलद्रव्य म्हणजे काय। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला मूलद्रव्य म्हणजे काय हे जर पाहायचं असेल तर आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे की ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकच प्रकारचे अणु असतात त्या पदार्थास मूलद्रव्ये असे म्हणतात। त्यानंतर मूलद्रव्याचे प्रकार कोणते आहेत तर हे सुद्धा आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहे की मूलद्रव्य हे धातू, अधातू आणि धातू सदृश्य या प्रकारामध्ये आपल्याला आढळून येतात। त्यानंतर या धड्याशी रिलेटेड एक आपला प्रश्न आहे की कोणत्याही सेंद्रिय पदार्थांचे पूर्ण ज्वलन झाल्यानंतर शेवटी काय शिल्लक राहते। तर बघा, काही पदार्थांचे ज्वलन केल्यानंतर की या ठिकाणी आपल्याला शिल्लक कोळसा राहत असतो। तर कोळसा म्हणजेच या ठिकाणी काय आहे की आपण कार्बन शेवटी शिल्लक राहतो हे आपल्याला समजून येते। तर कार्बन हे पुढील प्रश्न पहा, कार्बन हे कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य आहे। तर कार्बन हे एक अधातू मूलद्रव्य आहे। हे आपण याच्या आधीच्या तासिकेमध्ये अभ्यासलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत की कार्बन आढळ गुणधर्म व अपरूपे। त्यानंतर हायड्रोकार्बन्स म्हणजे काय हे सुद्धा आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत। तर प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण या धड्याला सुरुवात करायची असेल तर कार्बन हा आढळतो कुठे, तर कार्बनचे आढळ यामध्ये काही आपल्याला चित्र दाखवलेले आहेत। यावरून आपण समजू शकतो की यामध्ये कार्बनचे या ठिकाणी रूपे काय असतात आणि आपल्याला कशा पद्धतीने ते आपल्या अवतीभोवती कार्बन आपल्याला पाहायला मिळेल। तर बघा, निसर्गामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मिळणारे कार्बन हे मूलद्रव्य मुक्त तसेच संयुगाच्या स्वरूपामध्ये आढळत असते की या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे। या ठिकाणी कोळसा आहे, त्यानंतर हिरा आहे, त्यानंतर आपण जो लिहायची पेन्सिल आहे यामध्ये सुद्धा कार्बन हे आपल्याला पाहायला मिळत असतं। त्यानंतर अजून कार्बन हे वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळेल। जसं की कारखान्यातून बाहेर पडणारा धूर जो आहे त्यामध्ये CO2 हा बाहेर पडत असतो। यामध्ये कार्बन हा महत्त्वाचा या ठिकाणी मूलद्रव्य आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर कोळशाच्या मध्ये आहे कार्बन। त्यानंतर पेट्रोलियम खनिज आहेत, यामध्ये सुद्धा पेट्रोलियम खनिजांमध्ये या ठिकाणी पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, खनिज पदार्थांमध्ये आपल्याला कार्बनचा आढळ आपल्याला पाहायला मिळत असतो। त्यानंतर आता आपल्याला पुढील संज्ञा पाहायची आहे की सेंद्रिय संयुगे, याची आपल्याला व्याख्या काय सांगता येईल। तर बघा, सेंद्रिय संयुगे म्हणजे काय की वनस्पती व प्राणी यांच्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मिळणाऱ्या संयुगास सेंद्रिय संयुगे असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, की सेंद्रिय संयुगे म्हणजे प्राण्यांच्या पासून व वनस्पतींपासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जे संयुगे मिळत असतात त्यांच्यापासून निर्माण होणारे जे काही संयुगे आहेत त्यास आपण सेंद्रिय संयुगे असे म्हणत असतो। उदाहरणामध्ये या ठिकाणी आपल्याला पालेभाज्या आहेत। या ठिकाणी आपल्याला उदाहरणामध्ये सांगू शकतो की अन्नधान्ये, पालेभाज्या,
खादीचे कपडे, लाकूड, प्राण्यांचे मांस इत्यादी असे अनेक या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सेंद्रिय संयुगांचा समावेश या पदार्थांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. तसेच आपले अनुवांशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणारे पेशीतील DNA व RNA यामध्ये देखील कार्बन हा महत्त्वाचा घटक पाहायला मिळत असतो. या ठिकाणी DNA व RNA या ठिकाणी आपल्याला या असं डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड व रायबोन्यूक्लिक ॲसिड्स यामध्ये हे काय करत असतात की एका पिढीकडून आपले जे गुणधर्म आहेत आपल्या पिढीतले एक गुणधर्म पुढील पिढींमध्ये संक्रमित करण्यासाठी अशा पद्धतीचे DNA व RNA ज्यामध्ये कार्बन हा घटक महत्त्वाचा आहे त्यामध्ये सुद्धा कार्बन हा महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यानंतर असेंद्रिय संयुगे म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी आपल्याला काही चित्र पाहायला मिळत असतात की ज्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड आहे, बेन्झीन, सायक्लोहेक्झेन असे उदाहरणांमध्ये सुद्धा असेंद्रिय संयुगे पाहायला मिळतात. याची व्याख्या आपल्याला पाहूया. खनिजांपासून मिळणाऱ्या संयुगास असेंद्रिय संयुगे असे म्हणतात. उदाहरणामध्ये जीवाश्म इंधने, दगडी कोळसा, त्याचबरोबर कृत्रिम रासायनिक खते, युरिया इत्यादीमध्ये असेंद्रिय संयुगे जे कृत्रिमरित्या सुद्धा आपल्याला प्रयोगशाळेमध्ये तयार करत असतात किंवा पाहायला मिळत असतात असे हे असेंद्रिय संयुगे होय. तर या धड्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की कार्बनचे गुणधर्म काय आहेत. तर पाहूया आपण की कार्बनचे गुणधर्म पाहत असताना की एक महत्त्वाचा गुणधर्म कार्बनला प्राप्त आहे तो म्हणजे कार्बनची अपरूपता. ज्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की अपरूपता म्हणजे काय की निसर्गामध्ये काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक स्वरूपामध्ये किंवा रूपामध्ये आढळतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म मात्र भिन्न असतात. मूलद्रव्याच्या या गुणधर्माला अपरूपता असे म्हणतात. तर त्याचबरोबर कार्बन प्रमाणे सल्फर, फॉस्फरस ही मूलद्रव्ये सुद्धा अपरूपता हा गुणधर्म दर्शवत असतात. याची अधिक माहिती आपण पुढे पाहूया. बघा कार्बनची अपरूपेमध्ये आपल्याला म्हणतो आणि दुसरा प्रकार आहे की अस्फटिक रूपे. या दोघांचे अभ्यास आपण करूया ज्यामध्ये आपल्याला कार्बनची अपरूपे समजून येतील. ज्यामध्ये आपल्याला चित्रामध्ये दाखवलेलं आहे की एक हिरा दाखवण्यात आलेला आहे. बघा याचं वैशिष्ट्य पाहूया आपण की स्फटिक रूपांचं वैशिष्ट्य काय आहे की स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित व निश्चित असते. आता यामध्ये अस्फटिक रूप आणि स्फटिक रूपांमध्ये जर आपण या वर्गीकरणाच्या दृष्टीने सुद्धा आपण अभ्यास करता येईल की ज्यामध्ये अस्फटिकमध्ये काय आहे आणि स्फटिकमध्ये काय आहे. तर स्फटिक रूपांमध्ये नियमित रचना व निश्चित यांच्या अणूंची रचना असते. तर हे लक्षात घ्यायचं आहे आणि अस्फटिकमध्ये यांच्या विरुद्ध आहे. तर पाहूया पुढे. स्फटिक रूपांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च किंवा अधिक असते. यांचे जर द्रवणांक आणि उत्कलनांक जर पाहिला आपण तर हा नेहमीच अधिक असतो. त्यानंतर स्फटिक रूपातील पदार्थांना निश्चित भौमितिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात. ज्यामध्ये भौमितिक रचना यांची निश्चित असते म्हणजे एक विशिष्ट रचना याला प्राप्त झालेली असते आणि यांच्या ज्या कडा आहेत त्या तीक्ष्ण असतात. जो आपण या ठिकाणी डायमंड किंवा या ठिकाणी हिऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. खाली एक उदाहरण दिलेलं आहे ज्यावरून या आकृतीमध्ये सुद्धा पाहून आपण समजू शकतो की हिऱ्यांची जी भौमितिक रचना आहे ती तीक्ष्ण कडा आहे आणि जो त्याचा पृष्ठभाग आहे तो सपाट असतो. जो स्फटिक रूप आहे, हिरा हे उदाहरण एक स्फटिक रूपांचं उदाहरण आहे. आता कार्बनचे 3 स्फटिक अपरूपे खालीलप्रमाणे. बघा आता हिऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर आता याचा हिरा कुठे आढळतो याची माहिती घेऊया. हिरा ज्यास आपण डायमंड असे म्हणतो, भारतामध्ये प्रामुख्याने हिरा गोवळकोंडा, कर्नाटक व पन्ना, मध्य प्रदेश येथे सापडतो. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया, अमेरिका या देशांमध्ये सुद्धा हिरा सापडत असतो.
तर हिऱ्यांची रचना आताच आपण पाहिले की आता नेमकी हिऱ्यांमध्ये काय रचना आहे की हिऱ्यांमध्ये प्रत्येक अणू हा शेजारील 4 कार्बन अणूंशी सहसंयोज बंधाने बांधलेला आहे. बघा इथे पहा, त्यामुळे तो टणक आणि चतुष्कोनातील त्रिमितीय रचना दाखवतो, ज्यामध्ये हिरा हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा या ठिकाणी मूलद्रव्य आहे किंवा हिरा वैशिष्ट्यपूर्ण असा एक पदार्थ आहे की ज्यामध्ये काय आहे की तो कार्बनच्या 4 अणूंशी सहसंयोज बंधाने बांधले गेलेला आहे, त्यामुळे तो टणक व चतुष्कोनातील त्रिमितीय रचना दाखवतो. याचे गुणधर्म पाहूया आपण आता. ज्यामध्ये पहा याचे गुणधर्म की हिरा हा तेजस्वी व शुद्ध असतो आणि नैसर्गिक पदार्थामध्ये सर्वात कठीण पदार्थ असा हा हिरा आहे. हिऱ्याची घनता ही 3.5 ग्रॅम प्रति सेंटीमीटरचा घन आहे. हिऱ्यांचा द्रवणांक आहे तो 3500 अंश सेल्सिअस. त्याचबरोबर पुढील मुद्दा बघा 4 नंबरचा. ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये 800 अंश सेल्सिअसला हिरा तापवल्यास CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. या प्रक्रियेमध्ये CO2 शिवाय कोणतेही उत्पादित तयार होत नाही. मुद्दा क्रमांक 5 पहा. कोणत्याही द्रावकात हिरा हा विरघळत नाही. म्हणजे या ठिकाणी जर काही द्रावक असतील तर त्या द्रावकांमध्ये काही पदार्थ हे विरघळत नाही. त्यानंतर क्रमांक 6 पहा. हिऱ्यांवर आम्ल आम्लारीचा काहीही परिणाम होत नाही. त्यानंतर पुढे हिरा विद्युतचा दुर्वाहक आहे कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात. अशा पद्धतीने आपणाला हे हिऱ्यांची माहिती घेता येईल. त्यानंतर हिऱ्यांचे उपयोग काय आहेत पहा आता. हिरा कुठे कुठे वापरामध्ये येत असतो. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न येईल की हिऱ्यांचे उपयोग सांगा किंवा लिहा. तर यामध्ये पहा हिऱ्यांचे उपयोग. मुद्दा क्रमांक 1 काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात हिरे वापरत असतात. मुद्दा क्रमांक 2 अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्यांचा उपयोग होतो. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3 डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्यांचा वापर करत असतात. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4 हिऱ्यांच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करत असतात. व मुद्दा क्रमांक 5 हिऱ्यांचा प्रारणांपासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी हिऱ्यांचा वापर करत असतात. पुढे पहा. आता हिऱ्यानंतर 2 नंबरचा जो या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा 2 नंबरचा जो या ठिकाणी स्फटिकरूप पदार्थ आहे त्यामध्ये ग्रॅफाइट. तर ग्रॅफाइट म्हणजे काय पहा. ग्रॅफाइट हा नैसर्गिक स्वरूपामध्ये रशिया, न्यूझीलंड, अमेरिका व भारतामध्ये आढळत असतो. ग्रॅफाइटचा शोध निकोलस जॅक्स क्वांटी यांनी 1795 साली लावला होता. पेन्सिलमध्ये वापरले जाणारे लेड हे ग्राफाइट व मातीपासून बनवलेले असते. तर याची रचना कशी असते. तर ग्राफाइटमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू इतर 3 कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्यांची प्रतलीय षटकोनी रचना तयार होत असते. ग्राफाइटचा स्फटिक हा अनेक पापुद्र्यांचा किंवा अणूंच्या स्तरांचा बनलेला असतो. दाब दिल्यास ग्राफाइट हे स्तर एकमेकांवर घासतात. ग्राफाइटच्या या पापुद्र्याला ग्राफीन असे सुद्धा म्हणत असतात. तर याची रचना अशा पद्धतीची आहे आणि या ठिकाणी चित्रामध्ये सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे की याची रचना ही अशा पद्धतीची षटकोनी प्रतलीय आहे. तर ग्राफाइटचे गुणधर्म काय आहेत. तर गुणधर्म पहा. निसर्गात सापडणारे ग्राफाइट काळे, मऊ, ठिसूळ व गुळगुळीत असते. ग्राफाइटमध्ये
आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, म्हणून हे विद्युत सुवाहक असतात. आता या ठिकाणी ग्राफाइट हे विद्युतचे सुवाहक आहे. जर हिऱ्याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर हिरा हा विद्युतचा दुर्वाहक आहे, कारण त्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स हे फिरत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3 पहा. थरांच्या रचनेमुळे कागदावर उमटण्याची क्षमता यात असते. म्हणजे या ठिकाणी जे आपण पेन्सिलचा वापर करून आपण या ठिकाणी लिहित असतो नोटबुकमध्ये, हे कशामुळे, तर त्याच्या रचनेमध्ये, थरांच्या रचनेमुळे कागदावर उमटण्याची क्षमता यामध्ये असते. जसं हिऱ्यांच्यामध्ये ही क्षमता नाही आहे. मुद्दा क्रमांक 4 पाहूया. ग्राफाइटची घनता 1.9 ते 2.3 ग्रॅम प्रति सेंटीमीटरचा घन इतकी आहे. मुद्दा क्रमांक 5. ग्राफाइट हे बहुतांश द्रावकामध्ये विरघळत नाही. हे कुठल्याही द्रावकांमध्ये ग्राफाइट सुद्धा विरघळत नाही. जसं हिरा सुद्धा कोणत्याही हिऱ्यांवरती सुद्धा कुठलाही द्रावकांचा परिणाम होत नाही, तसंच याच्यामध्ये सुद्धा कुठलाही द्रावकांचा याच्यावरती परिणाम होत नाही किंवा ते विरघळत नाही. तर ग्राफाइटचे उपयोग काय आहेत, तर मुद्दा क्रमांक 1 पहा. ग्राफाइटचा उपयोग वंगण तयार करण्यासाठी करतात. मुद्दा क्रमांक 2. कार्बन इलेक्ट्रोड्स तयार करण्यासाठी ग्राफाइटचा वापर करत असतात. आता कार्बन इलेक्ट्रोड्स म्हणजे काय, या ठिकाणी आपल्या बॅटरीचे सेल असतील किंवा चार्जिंग करणारे ज्या बॅटरीज असतात, तर यामध्ये कार्बनचे इलेक्ट्रोड्स तयार करण्यासाठी या ग्राफाइटचा वापर करत असतात, कारण कार्बन इलेक्ट्रोड्स हे काय आहेत, विद्युतचे सुवाहक आहेत म्हणून. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3 पहा. ग्राफाइटचा वापर लिहिण्याच्या पेन्सिलीमध्ये सुद्धा केला जातो, ज्यामध्ये आपल्या हातामध्ये असलेली जी काही पेन्सिल आहे, जो आपण या ठिकाणी ड्रॉइंगसाठी वापरलं जातं किंवा लिहिण्यासाठी वापरतो, यामध्ये जो काळ्या रंगाची ग्राफाइट वापरलेली आहे, तर लिहिण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4 पहा. रंग, पॉलिश यांच्यामध्येही ग्राफाइटचा वापर करत असतात, म्हणजे रंगासाठी सुद्धा याचा वापर होतो. त्यानंतर मुद्दा क्रमांक 5. खूप प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्पमध्ये सुद्धा ग्राफाइट वापरतात. म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी आर्क लॅम्पमध्ये, LED लॅम्प्समध्ये असतील किंवा वेगवेगळ्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फिल्म्सच्या लॅम्प्स आहेत, या ठिकाणी आपल्याला जाहिरात करायच्या असतील, त्या जाहिरातीच्या लॅम्प्समध्ये किंवा त्यांच्या पडद्यांमध्ये अशा पद्धतीच्या ग्राफाइटचे लॅम्प्स या ठिकाणी वापरत असतात. यानंतर तिसरा प्रकार आहे फुलरीन. म्हणजे काय, तर फुलरीन हे कार्बनचे अपरूप निसर्गामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये सापडत असते. जसं हिरानी या ठिकाणी ग्राफाइट पाहिला आपण, तसं ते आपल्याला इझिली अवेलेबल आहे किंवा रेअरमध्ये आपल्याला सापडतं. पण फुलरीन हे आपल्याला निसर्गामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये सापडत असतं. फुलरीन हे काजळीमध्ये, ताऱ्यांच्या आदल्यामधल्या जागांमधील ढगांमध्ये, तसेच भूगर्भाची बांधणी होतानाच्या मधल्या जागेमध्ये फुलरीन हे सापडत असते. याचं उदाहरण आपल्याला देता येईल की बकमिन्स्टर फुलरीन, किंवा त्याला बकीबॉल असे म्हणतो आपण, चित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. व बकी ट्यूब्स, ज्याला आपण कार्बन नॅनो ट्यूब्स सुद्धा म्हणतो, जे चित्रामध्ये त्याची आकृती दाखवलेली आहे. बघा की यासाठी जो आपल्याला बकमिन्स्टरचा शोध लावण्यासाठी, बघा जे आपण कार्बनचा C60 या फुलांच्या कार्बनी अपरूपांच्या शोधासाठी हेरॉल्ड क्रोटो, रॉबर्ट कार्ल आणि रिचर्ड यांना 1996चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीचं नोबेल पारितोषिक म्हणजेच काय, या ठिकाणी विज्ञान क्षेत्रामधला की सर्वात महत्त्वाचा आणि जगामधील सर्वात महत्त्वाचा जर कोणतं पारितोषिक आहे तर तो नोबेल पारितोषिक आहे. तर तो फुलरीनचा शोध लावण्यासाठी, ज्याला आपण C60 या बकीबॉलचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं जरुरी आहे. आता आपण पाहिलं स्फटिक रूपे. आता आपल्याला पाहायचं अस्फटिक रूपांची काही उदाहरणे, ज्यामध्ये चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की कोळसा आहे. ठीक आहे, दगडी कोळसा आहे. बघा चित्रामध्ये आपल्याला काही चित्र दिसत असतात, त्याचं आपण अवलोकन करा, पहा. या रूपातील कार्बनच्या अणूंची रचना कशी असते, तर याची रचना ही नियमित नसते.
जर आपण स्फटिक रूपांचा आणि अस्फटिक रूपांचं जर आपण कम्पेअर केलं, जर दोघांमध्ये आपण फरक पाहिला, तर यामध्ये आपल्याला रचनेच्या बाबतीमध्ये पाहिलं तर अस्फटिक की जी अपरूपे आहेत यांची अणूंची रचना ही नियमित नसते. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा, याचं आपल्याला उदाहरण पाहायचं असेल तर दगडी कोळसा, कोक हे कार्बनची अस्फटिकांची रूपे आहेत. दगडी कोळशांची माहिती घेऊया. दगडी कोळसा हे एक जीवाश्म इंधन असून यामध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन असते. यात थोड्या प्रमाणामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर सुद्धा असतात. हा स्थायी रूप सापडतो व याचे 4 प्रकार खालीलप्रमाणे आहेत. तर बघा यामध्ये पीठ. आता पीठ म्हणजे काय, या ठिकाणी हे 4 पायऱ्या आहेत, दगडी कोळशांची 4 पायऱ्या आहेत आणि त्याचं ज्वलन कशा पद्धतीने होते त्याची आपल्याला माहिती घ्यायची. त्यावरून याचं 4 प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार आहे पीठ. बघा यामध्ये पहिल्या क्रमांकाला पहा पीठ. कोळसा तयार होतानाची पहिली पायरी म्हणजे पीठ तयार होणे होय. यामध्ये पाण्याचे जास्त प्रमाण व कार्बनचे प्रमाण 60% कमी असते, म्हणून यापासून कमी उष्णता मिळत असते. बघा यापासून 60% ह्याचं कार्बनचं प्रमाण कमी आहे, म्हणून याची उष्णता ही कमी असते. हा पहिला प्रकार. त्यानंतर दुसरा बघा लिग्नाईट. तर यामध्ये पहा लिग्नाईटची आकृती सुद्धा दाखवलेली आहे इथे. जमिनीच्या आत वाढता दाब व तापमान यामुळे पीठचे रूपांतर लिग्नाईटमध्ये झाले आहे. यामध्ये कार्बनचे प्रमाण सुमारे 60 ते 70% असते. कोळसा तयार होण्याची दुसरी पायरी म्हणजे लिग्नाईट होय. हा या ठिकाणीचा दुसरा प्रकार होय. त्यानंतर तिसरा प्रकार बिट्युमिनस. कोळशाच्या निर्मितीच्या तिसऱ्या पायरीत बिट्युमिनस तयार झाला. यात कार्बनचे प्रमाण 70 ते 90% असते. जो तिसऱ्या प्रकारामध्ये कार्बनचे प्रमाण आहे 70 ते 90% असते. आणि चौथा आणि शेवटचा प्रकार जो आहे तो अँथ्रासाइट. कोळशाचे शुद्ध स्वरूप म्हणून अँथ्रासाइट ओळखला जातो. यामध्ये कार्बनचे प्रमाण सुमारे 95% असते. अँथ्रासाइटमध्ये कोळशाचे प्रमाण हे कार्बनचे प्रमाण हे साधारणतः 95% असते. नेक्स्ट आता चारकोल म्हणजे काय पाहूया. हा एक कोळशाचाच प्रकार आहे. पहा, प्राण्यांपासून तयार होणारा चारकोल हा प्राण्यांची हाडे, शिंगे इत्यादींपासून तयार करत असतात. चित्रामध्ये सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे की कोळसा आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे. तर चारकोल कसा तयार होतो, तर प्राण्यांपासूनही तयार होतो आणि वनस्पतींपासून सुद्धा हा त्याच्या अपुऱ्या ज्वलनापासून हा चारकोल तयार होत असतो. बघा वनस्पतीपासून तयार होणारा चारकोल हा लाकडांच्या अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून तयार होत असतो. आता चारकोलचे उपयोग काय आहेत, तर कारखान्यामध्ये व घरांमध्ये कोळसा, इथे पहा कोळशाचे उपयोग. कारखान्यात व घरांमध्ये कोळसा इंधन म्हणून कोळशाचे वापर होत असतात. या चारकोलचे वापर होत असतात. त्यानंतर कोक, कोल गॅस व कोल टार मिळवण्यासाठी कोळशाचा वापर होत असतो. मुद्दा क्रमांक 3 पहा. विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कोळसा वापरतात, म्हणजे अशा पद्धतीने याचा वापर होत असतो. त्यानंतर चारकोल नंतर पुढचा मुद्दा आहे कोक. इथे पहा, तर दगडी कोळशातून कोल गॅस काढून घेतल्यानंतर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला कोक असे म्हणतात. म्हणजे दगडी कोळशांपासून कोल गॅस जर काढून घेतला आणि जो शिल्लक उरलेला कोळसा आहे त्यास कोक असे म्हणतात. आता कोकचे उपयोग काय आहेत पहा. मुद्दा क्रमांक 1, घरगुती इंधन म्हणून कोकचा वापर होत असतो. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2, क्षपनकारक म्हणून कोकचा उपयोग होत असतो. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, वॉटर गॅस व प्रोड्युसर गॅसच्या निर्मितीत कोकचा उपयोग होत असतो.
त्यानंतर पुढे आपण पाहूया की हायड्रोकार्बन्स म्हणजे काय. तर या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला काही हायड्रोकार्बनची उदाहरणे दिलेली आहेत. यामध्ये आपण कार्बन आणि हायड्रोजन वगैरे दिसतात. पहा, हायड्रोकार्बन्स म्हणजे काय. बहुतेक सेंद्रिय संयुगामध्ये कार्बन सोबत हायड्रोजन ही मूलद्रव्ये समाविष्ट असते. ही मूलभूत सेंद्रिय संयुगे मूळ संयुगे म्हणून ओळखली जातात. यांना हायड्रोकार्बन्स असेही म्हणत असतात. म्हणजे हायड्रोकार्बन्समध्ये काय आहे की कार्बन आणि हायड्रोजन याचा मुख्य संयोग आहे आणि त्याचबरोबर इतर सुद्धा मूलद्रव्ये यांच्यासोबत या ठिकाणी संयोगाच्या रूपामध्ये पाहायला मिळत असतात. यामध्ये जो काही बंध आहेत हायड्रोकार्बन्समध्ये, ते बंध कोणते आहेत तर सहसंयोज बंध, ज्याला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड्स असे म्हणत असतो. की बघा, आकृतीमध्ये आपल्याला काही या ठिकाणी मिथेनचे रचनासूत्र आपल्याला दाखवलेलं आहे आणि यामध्ये जो कार्बन आणि हायड्रोजन आहे यामध्ये एक रेष दाखवलेली आहे. तर या रेष म्हणजेच काय, हे बंध आहेत की कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जो बंध आहे, जो संयुज बंध आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर आता संयुज बंधांचे गुणधर्म काय आहेत तर गुणधर्म पहा. सहसंयुज संयुगांचा गुणधर्म द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर यापासून तयार होणारे जे सहसंयुज बंधांनी तयार होणारे जे काही या ठिकाणी मूलद्रव्ये असणार आहेत किंवा जो काही मॉलिक्युल्स असणार आहेत, तर त्यामध्ये पाण्यात हे अद्रावणीय आणि सेंद्रिय द्रावकांमध्ये द्रावणीय असतात. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, उष्णता व विद्युत यांचे कमी प्रमाणामध्ये वाहक असतात. म्हणजे सहसंयुज बंधांनी तयार होणारे या ठिकाणी जे काही जे हायड्रोकार्बन्स आहेत, याचे काय आहेत की याचे जे विद्युत प्रमाण आहे, विद्युतचे वाहक आहेत, ते कमी प्रमाणामध्ये आहेत. त्यानंतर हायड्रोकार्बन्स पहा. तर हायड्रोकार्बनचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर कार्बनची संख्या आणि त्यावरून त्यांची रचनासूत्रे, रेणुसूत्रे आणि नाव हे आपल्याला लक्षात घेणं जरुरी आहे. की ज्यामध्ये बघा, या ठिकाणी कार्बनची संख्या जर 1 असेल तर याचे रचनासूत्र अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. इथे 2 नंबरमध्ये रचनासूत्र आणि रेणुसूत्रांनी या ठिकाणी शेवटी मिथेन नाव त्याला दिलेलं आहे. जर कार्बनची संख्या 1 असेल तर त्यास मिथेन असं म्हणायचं. त्यानंतर कार्बनची संख्या, कार्बन कार्बन हे जर दुहेरी बंध असतील, या ठिकाणी कार्बन कार्बनमध्ये जर एकेरी बंध आहे तर यास आपण इथेन असं नाव दिलेलं आहे. म्हणजे कार्बनच्या संख्येवरून या ठिकाणी आपल्याला हे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन आणि डेकेन, म्हणजे अशा पद्धतीने हे काय सांगितलेलं आहे की कार्बनच्या संख्येवरून हे नाव आपल्याला देण्यात आलेले आहेत. जर हे नाव आपण लक्षात घेतले तर आपल्याला नक्कीच याची या ठिकाणी नाव द्यायला आपल्याला सोपं लक्षात राहणार आहे. अगदी सोपं आहे की पहिला क्रमांक म्हटला की त्यास आपण मिथेन असं नाव द्यायचं आहे. कार्बनची संख्या जर 2 असेल तर त्या ठिकाणी आपण इथेन असं म्हणायचं आहे. कार्बनची संख्या जर 3 असेल, 3, तर या ठिकाणी आपल्याला प्रोपेन म्हणायचं आहे. आणि यावरून आपल्याला पुढे रिस्पेक्टेड आपल्याला बोलायचं आहे. ते आपल्याला याचा अधिक अभ्यास आपल्याला इयत्ता 10वी मध्ये सुद्धा आपल्याला करायचा आहे. याची आपल्याला ही प्राथमिक माहिती आहे. आता हायड्रोकार्बन्स म्हटलं की यामध्ये संतृप्त हायड्रोकार्बन्स व असंतृप्त हायड्रोकार्बन्स असे 2 प्रकार यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. तर पहिला आहे संतृप्त हायड्रोकार्बन्स, की ज्यामध्ये बघा इथेनची रचनासूत्र आपल्याला दाखवलेलं आहे आणि प्रोपेनचे रचनासूत्र दाखवलेलं आहे. बघा, म्हणजे या ठिकाणी जो बंध दाखवलेला आहे तो बंध हा या ठिकाणी एकेरी आहे. तर आता एकेरी काय आणि दुहेरी काय तर आपण तो पाहूया. बघा, आधीची आपण व्याख्या पाहूया. कार्बन अणू एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दर्शवतो. तो इतर कार्बन अणूंसोबत सहसंयुज बंध करून कार्बन अणूंची श्रृंखला किंवा साखळी तयार करू शकतो. आता त्याची व्याख्या पाहूया. पहा, ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूंमध्ये फक्त एकेरी बंध असतो, बघा या ठिकाणी एक शब्द आहे, फक्त एकेरी बंध असतो, त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन्स असे म्हणतात. उदाहरणार्थ इथेन C2H6 म्हणजे CH3-CH3, याला आपण इथेन असं नाव दिलेलं आहे. व दुसरं उदाहरण आहे प्रोपेन.
म्हणजे CH3-CH2-CH3 जो आपण याचं रचनासूत्र खालीलप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल बघा. हा इथेनचं रचनासूत्र हे आहे आणि प्रोपेनचं रचनासूत्र हा आहे. यामध्ये जो आहे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जो या ठिकाणी बंध आहे. आता बंध म्हणजे काय आहे की या ठिकाणी बघा पहिल्या उदाहरणामध्ये या ठिकाणी इथेनच्या बाबतीमध्ये कार्बन व हायड्रोजनमध्ये या ठिकाणी जे रेष दाखवलेली आहे तर याला आपण बंध असं म्हणलेलं आहे. हा एकेरी आहे. आता पुढील उदाहरणामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी दुहेरी आपल्याला पाहायला मिळेल किंवा तिहेरी पाहायला मिळेल. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे की कार्बन व हायड्रोजनमध्ये जर एकेरी बंध असतील तर त्यास आपण संतृप्त हायड्रोकार्बन्स आहे किंवा संबंधित जो काही हायड्रोकार्बन्स आहे तो संतृप्त हायड्रोकार्बन्स आहे असं आपण म्हणत असतो. पुढे पाहूया. आता असंतृप्त हायड्रोकार्बन्स की यामध्ये पहा असंतृप्त हायड्रोकार्बन्समध्ये काही चित्र दाखवलेलं आहे. यामध्ये इथिलीन, ॲसिटिलीन यामध्ये पहा या ठिकाणी CH2 इथे CH2 आणि डबल बंध म्हणूया या ठिकाणी किंवा दुहेरी बंध असं म्हणूया. दुहेरी बंध CH2 म्हणजे या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजनमध्ये काय आहे की दुहेरी बंध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणजे एकेरी बंध असेल तर काय म्हणायचं आपल्याला या ठिकाणी असंतृप्त हायड्रोकार्बन्स व दुहेरी किंवा तिहेरी. बघा दुसऱ्या उदाहरणामध्ये तिहेरी बंध आहेत. 1 2 3 बंध आहेत. कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जो या ठिकाणी जोडलेला बंध आहे तो तिहेरी आहे. दुहेरी आणि तिहेरी असेल तर त्यास असंतृप्त हायड्रोकार्बन्स आहे असं आपण म्हणायचं. त्यानंतर इकडे दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा सायक्लोहेक्झेन आणि बेन्झीन यामध्ये सुद्धा काय आहे की एक षटकोनाकृती आकाराची या ठिकाणी आपल्याला श्रृंखला पाहायला मिळालेली आहे की यामध्ये सुद्धा एकेरी बंध आणि दुहेरी बंध आहे. म्हणजे ज्या हायड्रोकार्बन्समध्ये जर एकेरी बंध असेल तर ते संतृप्त हायड्रोकार्बन्स म्हणायचं आणि दुहेरी किंवा तिहेरी बंध असेल तर त्या हायड्रोकार्बन्सला काय म्हणायचं आपल्याला की असंतृप्त हायड्रोकार्बन्स आहे असं म्हणायचं आहे. व्याख्या पाहूया त्याची. काही हायड्रोकार्बन्समध्ये दोन कार्बन अणूंमध्ये बहुबंध असतो. बहुबंध म्हणजेच काय दुहेरी किंवा तिहेरी याच्यापेक्षा अधिक नाही आहे. बहुबंध हा दुहेरी किंवा तिहेरी असतो ज्या हायड्रोकार्बन्समध्ये किमान एक बहुबंध असतो त्यास असंतृप्त हायड्रोकार्बन्स असे म्हणतात. उदाहरणार्थ इथिन, इथाईन, प्रोपीन, प्रोपाईन्स अशा पद्धतीचे. ज्यामध्ये बघा या ठिकाणी तिहेरी बंध आहे, या ठिकाणी दुहेरी बंध आहे, या ठिकाणी तिहेरी बंध आहे, या ठिकाणी दुहेरी बंध आहे. म्हणजे अशा पद्धतीने दुहेरी असेल किंवा तिहेरी असेल तर त्या हायड्रोकार्बन्सला आपण म्हणायचं की हे हायड्रोकार्बन्स असंतृप्त हायड्रोकार्बन्स आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर नेक्स्ट पुढे स्वाध्याय. तर विद्यार्थी मित्रांनो जो अभ्यास झालेला आहे यावरती आपल्याला एक स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय पूर्ण करा.